नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या YouTube चॅनेलवर, जिथे आपण संस्कृती, परंपरा आणि भक्तीच्या अद्भुत विश्वात सफर करतो. आज आपण आणखी एका पवित्र आणि सुंदर स्तोत्राच्या गूढ रहस्यांत डोकावणार आहोत, पांडुरंग अष्टक. हे स्तोत्र भक्तिपूर्ण श्लोकांनी सजलेले आहे, ज्यात भगवान पांडुरंगाची अनंत महिमा गाण्यात आली आहे. चला तर मग या स्तोत्रातील प्रत्येक श्लोकाचा अर्थ आणि त्यामध्ये दडलेली अनमोल भावना जाणून घेऊया. तयार आहात ना? मग चला या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया. श्लोक पहिला. महायोगपीठे तटे भीमरथ्या वर पुंडरिकाय दातो मुनींद्रैः समाक्त्य तिष्ठन्तमानंदकंद परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम. पहिल्या श्लोकात आपल्याला सांगितले जाते की पांडुरंगाचे पवित्र योगपीठ भीमा नदीच्या सुंदर किनारी वसलेले आहे. अशा क्षेत्री आई वडिलांची मनोभावे सेवा करणाऱ्या पुंडलिकाला वरदान देण्यासाठी अनेक श्रेष्ठ मुनींसह येऊन राहणाऱ्या आनंदाचा कंद अशा परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी नमस्कार करतो. आनंदकंद म्हणजेच आनंदाचा स्रोत आहेत आणि त्यांचे स्वरूप परब्रह्मलिंग आहे. या दिव्य पांडुरंगाच्या भक्तीत आपण मग्न होऊया आणि त्यांच्या कृपेने आपले जीवन पवित्र करूया. पांडुरंगाच्या या महिमेचे स्मरण करताना मनात भक्तीचा सागर लहरायला लागतो. आपण या श्लोकाच्या माध्यमातून पांडुरंगाच्या महायोगपीठाची दिव्यता अनुभवूया. श्लोक दुसरा. तटिद्वासस नीलमेघावभास रमामंदिर सुंदर चित्प्रकाशम वरत्विष्टकाया समन्यस्तपाद परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम. या श्लोकात पांडुरंगाच्या दिव्य रूपाचे अप्रतिम वर्णन केले आहे. त्यांचे वस्त्र ताटव्यांसारखे चमकते आहे आणि त्यांची देहकांती नीलमेघांसारखी सुंदर आहे. लक्ष्मीच्या मंदिरात स्थित असलेले हे चित्प्रकाशित रूप असलेले पांडुरंग मन मोहून टाकणारे आहे. त्यांच्या उज्ज्वल देहाचे तेज आणि दिव्य सौंदर्य लक्ष्मीच्या निवासस्थानात झळकत आहे. त्या पवित्र पांडुरंगाच्या चरणांवर आपली भक्ती अर्पण करूया. त्यांच्या रूपाची दिव्यता आणि शांतता आपल्या मनाला प्रफुल्लित करते. चला या श्लोकाच्या माध्यमातून पांडुरंगाच्या सुंदर रूपाचे स्मरण करूया आणि त्यांच्या भक्तीत लीन होऊया. श्लोक तिसरा. प्रमाण भवाब्धिरिदमांकाना नित्मः कराभ्या धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम. या श्लोकात पांडुरंग आपल्या भक्तांना दर्शवतात की मला शरण येणाऱ्या भाविकांना भवसागर किती खोल आहे, तर कमरे एवढाच आहे. विधात्यासाठी म्हणजेच सृष्टीच्या सर्जनकर्त्या ब्रह्मदेवासाठी त्यांनी नाभिकोश धारण केला आहे. हे अद्वितीय परब्रह्मलिंग स्वरूप असलेल्या पांडुरंगाचे आपल्याला स्मरण करायचे आहे. त्यांच्या या दिव्य रूपाच्या स्मरणाने आपल्याला भवसागर पार करणे शक्य होते. चला तर मग या श्लोकाच्या माध्यमातून त्या परब्रह्मलिंग पांडुरंगाची भक्ती करूया आणि त्यांच्या अनंत कृपेने आपले जीवन उन्नत करूया. श्लोक चौथा. स्फुर्तकौस्तुभालंकृत कंठदेशे श्रिय ज्योष्टकेयुर्क श्रीनिवासम शिव शांतमीड्य वरलोकपाल परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम. या श्लोकात पांडुरंगाच्या कंठात दैदिप्यमान कौस्तुभमणी चमकत आहे. त्यांच्या बाहूंवर बाजूबंद केयूर धारण केलेले आहे आणि ते श्रीनिवास म्हणजे लक्ष्मीचे निवासस्थान आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वात शिवत्व, शांतता आणि वंदनीयता आहे. ते समस्त लोकांचे पालन करणारे लोकपाल आहेत. त्यांच्या दिव्य परब्रह्मलिंग स्वरूपाची आपण भक्ती करावी. त्यांच्या कंठातील मणीच्या तेजाने आणि हातातील केयुराच्या शोभेने पांडुरंगाचे रूप अत्यंत मनमोहक आहे. चला या श्लोकाच्या माध्यमातून त्या दिव्य पांडुरंगाची भक्ती करूया आणि त्यांच्या अनंत कृपेचा अनुभव घेऊया. श्लोक पाचवा. शरच्चंद्रबिंबानन चारुहास लसकुंडलाक्रांतगंडस्थलांतम जपारागबिंबाधर कंजनेत्र परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम. या श्लोकात पांडुरंगाच्या चेहऱ्याची तुलना शरद ऋतूतील चंद्रासोबत केली आहे, जो अत्यंत तेजस्वी आणि शांत आहे. त्यांचे हास्य चारू म्हणजेच अत्यंत मोहक आणि आकर्षक आहे. त्यांच्या कानात कुंडल चमकत आहेत आणि गालांवर सुंदरतेने पडत आहेत. त्यांच्या ओठांची रंगत जपारागासारखी लाल आहे आणि नेत्र कंजासारखे म्हणजेच कमळासारखे सुंदर आहेत. अशा त्या दिव्य परब्रह्मलिंग पांडुरंगाची आपण भक्ती करावी. त्यांच्या सुंदर चेहऱ्याचे दर्शन घेऊन आपले मन भक्तिमय आणि प्रसन्न होईल. चला
या श्लोकाच्या माध्यमातून त्या अद्वितीय पांडुरंगाचे गुणगान करूया आणि त्यांच्या चरणांमध्ये आपले मन एकाग्र करूया. श्लोक 6. किरीटोज्ज्वलत् सर्वदिक् प्रान्तभाग सुरैर्चित दिव्यरत्नैर्नर्घैः त्रिभंगाकृती अबरमा परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम. या श्लोकात ज्याच्या मस्तकावरील मुकुटाच्या कांतीने सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत, सर्व देवता ज्याची दिव्य व अनमोल रत्ने अर्पण करून पूजा करतात आणि ज्याने गुडघ्यावर रांगणाऱ्या त्रिभंगाकृती बालकृष्णाचे रूप घेतले आहे, तसेच ज्याच्या गळ्यात वनमाला आहे व मस्तकावर मोरपिसांचा तुरा शोभतो आहे, अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो. अशा त्या परब्रह्मलिंग पांडुरंगाची आपण भक्ती करावी. त्यांच्या दिव्य चित्रणाचे दर्शन घेऊन आपले हृदय प्रशांत होईल आणि आनंदी होईल. चला या श्लोकाच्या माध्यमातून पांडुरंगाचे महिमेचं गान करूया आणि त्यांच्या दिव्यत्वात अद्वितीयता अनुभवूया. श्लोक 7. विभुव वेणुनाद चरंत दुरंत स्वयलीलया गोपवेश दधानम गफ बृंदकानंद चारुहास परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम. या श्लोकात सर्व विश्वाला व्यापून राहणाऱ्या, दिव्य वेणुनाद करत फिरणाऱ्या, ज्याचा कोणालाही अंत लागत नाही व सहज लीलेने गोपवेश धारण करणाऱ्या, गायीच्या कळपाला आनंद देणाऱ्या, अतिशय गोड मधुर हास्यमुद्रा आहे ज्याची, अशा त्या परब्रह्मलिंग पांडुरंगाची आपण भक्ती करावी. त्यांच्या दिव्य चित्रणाच्या सौंदर्यात आपले हृदय आनंदित होईल आणि आनंदी होईल. श्लोक 8. अज रुक्मिणी प्राणसंजीवनत परधाम कैवल्यमेकतुर्यम प्रसन्न प्रपन्नार्तिह देवदेव परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम. या श्लोकात ज्याला जन्म नाही म्हणजे जो अजन्म आहे असा रुक्मिणी मातेचा प्राणाधार असलेल्या, भक्तांचा परम विश्रामधाम असलेला शुद्ध कैवल्य, तसेच जागृती, स्वप्न व सुषुप्ती अशा 3 अवस्थांच्या पलीकडे असलेल्या, निरंतर प्रसन्न असलेल्या, शरणागतांचे दुःख हरण करणाऱ्या व देवांचाही देव असलेल्या अशा त्या परब्रह्मलिंग पांडुरंगाची आपण भक्ती करावी. त्यांच्या पावन शक्तींच्या आवाजात आपले मन सुखाचे अनुभव करावे. स्तव पांडुरंगस्य वै पुण्यदये पठन्तेक चित्तेन भक्त्याच नित्यम भवाम्भोनिधी अते वितीर्थवांतकाले हरेरालय शाश्वत प्राप्नुवंती. या श्लोकात सांगितले आहे की अत्यंत पुण्यदायक असे हे पांडुरंग अष्टक स्तोत्र जो कोणी भक्त एकाग्र चित्ताने प्रेमाने नित्य पठण करेल तो अंताकळी भवसागर सहजगत्या तरून जाईल आणि त्याला परब्रह्म रूपी श्रीहरी पांडुरंगाच्या शाश्वत स्वरूपाची प्राप्ती होईल. मित्रांनो, पांडुरंगाचे हे स्तोत्र अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली आहे. याचे नियमित पठण केल्याने आपल्याला पांडुरंगाचे आशीर्वाद लाभतील. चला तर मग आपण हे स्तोत्र नित्य पठण करूया आणि पांडुरंगाच्या कृपेने आपल्या जीवनाला आनंदी करूया. धन्यवाद. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार. जय जय राम कृष्ण हरी.